जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती संदर्भात जी काही मुदतवाढ मिळाली आहे, तर त्या मुदतवाढ आपल्याला माहिती आहे की 15 तारखेपर्यंत जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात पवित्र पोर्टलवर संपूर्ण जे काही संस्था स्थापना आहे तर त्यांना सध्या बघा देण्यात आलेली आहे। आता उद्या जी डेट असणार आहे तर ती अंतिम सध्या बघा या ठिकाणी लास्ट डेट असणार आहे आणि त्यानंतर जी काही पवित्र पोर्टलवर पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती मे बी या ठिकाणी सुरुवात होऊ शकते। आता ह्याच्यामध्ये जे काही एडिट संदर्भात देखील जी मुदत होती तर ती आजच्या दिवसासाठी असणार आहे, म्हणजे 14 तारखेपर्यंत देण्यात आली होती। तर ज्या उमेदवारांचं या ठिकाणी ओपन आणि एसीबीसी संदर्भात जे सध्या बघा आरक्षणाचा जो या ठिकाणी मुद्दा होता तर त्याला अनुसरून जी काही 10 तारीख आणि 12 तारखेची सूचना सध्या बघा पवित्र प्रणालीवर आलेली आहे, त्याला अनुसरून जे काही बदल असेल तर तो बदल सध्या बघा करून घ्यायचा आहे। तर आजची 14 तारीख लास्ट डेट असणार आहे त्याच्यासाठी एडिट संदर्भात, तर ते देखील तुम्ही लवकरात लवकर बघा करून घ्या, जेणेकरून पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी बघा होऊ शकते। तर त्या अनुषंगाने आतापर्यंत ज्या सध्या या ठिकाणी व्यवस्थापनाने जाहिराती दिलेल्या आहेत तर त्या जाहिराती आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत बघा वेकेन्सी या ठिकाणी बघितलेली आहे। तर त्या अनुषंगाने आज देखील आपण महत्त्वाच्या या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही वेकेन्सी आहे म्हणजे विना मुलाखत संदर्भात तर ती वेकेन्सी सध्या या ठिकाणी बघणार आहोत। ह्याच्यामध्ये जे काही 2 ते 3 जाहिरात आली आहे त्याच्यामध्ये एक विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिरात देखील आलेली आहे। तर संपूर्ण डिटेल्स बघूया। तर इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती टप्पा 2ची ही या ठिकाणी जी जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या बघा अपलोड झाली आहे आणि प्रसिद्ध देखील झाली आहे। तर ही जी आहे तर भारत शिक्षण प्रसारक मंडळ लातूर द्वारा संचलित जय क्रांती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सीताराम नगर लातूर संदर्भात ही जाहिरात सध्या बघा या ठिकाणी देण्यात आली आहे। तर ह्याच्यामध्ये विषयनिहाय आणि जे काही शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेनुसार जी काही पदं आहे तर ती पदं बघा इथं स्क्रीनवर दिसत आहे। तर ह्याच्यामध्ये माध्यमिक विभागाच्या 6वी आणि 8वी करिता सध्या पदं आलेली आहे मराठी माध्यम संदर्भात। तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी सहशिक्षकाची पदं आहे बरोबर। वेतन श्रेणी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। अनुदानाचा प्रकार 60% अनुदानित, काही 100% अनुदानित अशा पद्धतीने पदं आपल्याला पाहायला मिळत आहे, काही 40% असेल। तर याच्यामध्ये सहशिक्षकाची पदं आहे 60% अनुदानितवर। या ठिकाणी शिकवण्याचे जे माध्यम असणार आहे मराठी, तर विज्ञान विषयाची वेकेन्सी या ठिकाणी एक वेकेन्सी आलेली आहे। त्यानंतर शिक्षण सेवक 100% अनुदानित आहे, त्याच्यामध्ये संस्कृत आणि इतिहासाची वेकेन्सी आहे, एक वेकेन्सी इथं बघा पाहायला मिळते। त्यानंतर पुढचं जे काही पद आहे तर ते पद देखील 100% अनुदानित आहे। जीवशास्त्र या विषयासंदर्भात एक वेकेन्सी इथं आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर सहशिक्षक पुन्हा या ठिकाणी वेकेन्सी आलेली 40%वर जीवशास्त्र संदर्भात आहे, 3 वेकेन्सी सध्या इथं पाहायला मिळते। त्यानंतर पुढचं आहे उच्च माध्यमिक संदर्भात जे काही पदं आहे तर त्या पदासंदर्भात आहे। तर ह्याच्यामध्ये 40% अनुदानावर मराठी आणि समाजशास्त्राची एक वेकेन्सी आपल्याला इथे पाहायला मिळते। त्यानंतर पुन्हा 40%वर हिंदी विषयाची वेकेन्सी आहे, एक वेकेन्सी। त्यानंतर पुढे उच्च माध्यमिक संदर्भात 40% अनुदानावर असणार आहे आणि वाणिज्य जो काही सध्या बघा विषय आहे तर त्या संदर्भात इथं वेकेन्सी आली, म्हणजे M.Com किंवा ह्या ठिकाणी B.Com संदर्भात जी वेकेन्सी असते तर ती वेकेन्सी देखील इथं पाहायला मिळते। त्यानंतर पुढील वेकेन्सी जी आहे तर ती शारीरिक शिक्षण संदर्भात ज्यांचं BPEd MPEd झाले तर त्या अनुषंगाने एक वेकेन्सी इथं आले। तर जवळपास ह्या जी संस्था आहे तर ह्या संस्थेमध्ये एकूण 10 वेकेन्सी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। मग त्याच्यामध्ये 100%, 40% आणि 60% अशा पद्धतीने अनुदानाचे प्रकार इथं आलेले आहे। तर ही सध्या इंटरव्ह्यू संदर्भात वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूची वेकेन्सी तुम्हाला इथं बघा स्क्रीनवर दिसते आणि ही वेकेन्सी सध्या बघा महत्त्वाची वेकेन्सी असणार आहे। ही छत्रपती संभाजीनगर संदर्भात बघा या ठिकाणी वेकेन्सी आलेली आहे, विदाऊट इंटरव्ह्यूची ही वेकेन्सी असणार आहे। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स जे आहे तर ते डिटेल्स बघा इथं देण्यात आले। एकूण जवळपास इथं 13 पदाची वेकेन्सी आपल्याला पाहायला इथं मिळते, म्हणजे टोटल जी काही पदं आहे तर ती 13 पदं असणार आहे। त्याच्यामध्ये विचार जर केला तर अनुसूचित जातीसाठी 2 पद, त्यानंतर जे काही पुढचं भज ब संदर्भात 1 पद आहे, त्यानंतर दुसरं जे पद आहे तर ते भज ड संदर्भात आहे, त्यानंतर EWS संदर्भात 2 पदं आहे, त्यानंतर SCBC संदर्भात 2 पदं आणि पुढचं जे काही पद आहे 5 पदं। तर ते 5 पदं जी आहे तर ह्या ठिकाणी ओपन संदर्भात 5 पदं अशी 13 पदांची विदाऊट इंटरव्ह्यूची ही जाहिरात असणार आहे। मग याच्यामध्ये जे काही सध्या बघा 13 जी पदं आहे तर ती मराठी माध्यमची असणार आहे। 6 ते 8 साठी जवळपास जी पदं आहे तर ती पदं म्हणजे इंग्रजी विषयाची 2 पदं,
विज्ञानची 2 आहे, गणिताचे 2 आहे, मराठी 1 आहे आणि संस्कृत 1 अशी या ठिकाणी पदं आपल्याला पाहायला 6 ते 8 साठी मिळत आहे. त्यानंतर 9 ते 10 साठी जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी म्हणजे जी सध्या बघा विज्ञान विषयाचे 2 आहे, गणित विषयाचं 2 आणि इंग्रजी विषयाचं 1 अशी 5 वेकेन्सी जी आहे तर ती सध्या बघा 9 ते 10 याच्यासाठी आलेली आहे. तर ही वेकेन्सी सध्या विदाऊट इंटरव्ह्यूची असणार आहे. तर ही एक महत्त्वाची जाहिरात सध्या आपल्याला पाहायला इथे मिळते. त्यानंतर पुढील जाहिरात आपण बघूया. पुढील जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात म्हणजे पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती टप्पा 2 संदर्भात आहे. तर ही जाहिरात बघा जी संस्था आहे तर ती या ठिकाणी विकास शिक्षण संस्था नागभीड तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूरची ही संस्था असणार आहे. बरोबर. तर ही सध्या मराठी माध्यम संदर्भात अनुदानित जी काही 100% अनुदानित सध्या संस्था आहे. तर ह्या संस्थेअंतर्गत जी वेकेन्सी आहे तर ती 11वी आणि 12वी संदर्भात इथं आपल्याला पाहायला मिळते. तर 11वी-12वी संदर्भात एक पद आलेलं आहे. बरोबर. आणि हे जे पद आहे तर ते इमाव संदर्भात आहे. इंग्रजी आणि समाजशास्त्र संदर्भात मानधन 20,000 या ठिकाणी असणार आहे. तर ही एक वेकेन्सी सध्या या ठिकाणी आपल्याला संदर्भित जे काही संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळते. तर सध्या ह्या महत्त्वाच्या ज्या काही विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या जाहिराती होत्या ह्याच्यामध्ये संभाजीनगर संदर्भात ही एक सध्या बघा संस्था आहे. तर त्या संस्थेमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूची वेकेन्सी आली. त्यानंतर ही जी सध्या लातूर संदर्भात जी काही संस्था आहे तर ही विथ इंटरव्ह्यूची सध्या जाहिरात आहे. तर सध्या तरी ह्या एक महत्त्वाच्या 3 जाहिराती प्रकाशित झालेल्या आहे. अजून देखील सध्या बघा या ठिकाणी जाहिराती प्रकाशित होईल. जशा जशा अपडेट होईल तशा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात येईल. तर बाकी जाहिराती तुम्हाला बघायच्या असेल जवळपास 70+ या ठिकाणी व्यवस्थापनाच्या जाहिराती संदर्भात एक प्लेलिस्ट सध्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. तिथे तुम्ही जाऊन संपूर्ण जाहिराती संदर्भात जे व्हिडिओ आहे स्पेशल तर ते तुम्ही बघू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तिथे जाऊन तुम्ही पाहून घ्या. तर अशा पद्धतीच्या वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर आता उद्यापर्यंत जी काही 15 तारीख सध्या अंतिम मुदत देण्यात आली जाहिराती या ठिकाणी अपलोड करण्यासंदर्भात. तर त्याच्यामध्ये जर अजून मुदतवाढ त्या ठिकाणी काही मिळाली तर त्या अनुषंगाने आपल्याला संध्याकाळपर्यंत सध्या माहिती पडेल. तर जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. सध्या तरी ही एक महत्त्वाच्या ज्या काही 2 ते 3 जाहिराती आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी आपण देत जाऊ. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करू शकतात. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये.